आज दिवसभर अनेक बातम्या आपण पाहणार आहोतच, मात्र आज साऱ्या देशाचं लक्ष आहे ते 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही 4 राज्य आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2021 चा निकाल आज जाहीर होतोय। पश्चिम बंगालमध्ये 8, आसाममध्ये 3 टप्प्यात, तर तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीत एका टप्प्यात मतदान पार पडलेलं आहे। बरोबर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि ममता बॅनर्जी सत्ता राखणार पश्चिम बंगालमध्ये का याकडे आता देशाचं लक्ष लागलेलं आहे। या सगळ्या मतमोजणीच्या घडामोडींचे अपडेट्स आणि अचूक निकाल तुम्ही दिवसभर पाहू शकणार आहात झी 24 तासवर। त्याशिवाय तज्ञांचं विश्लेषण देखील तुम्हाला इथं पाहता येणार आहे। फक्त 1 तास वेळ उरलेला आहे। बरोबर सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि 15 ते 20 मिनिटात पहिले कल हाती यायला सुरुवात होईल। झी 24 तासची संपूर्ण स्क्रीन तुम्ही बघताय। तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल, केरळ सोबतच पुद्दुचेरी आणि आसाम या 5ही राज्यांचे निकाल तुम्हाला एकाच ठिकाणी स्क्रीनवरती पाहायला मिळतील। जसजसे अपडेट्स येतील, आकडे वाढत जातील, निकाल समोर येतील, कौल समोर येतील, ते सगळे आकडे तुम्हाला एकाच ठिकाणी या स्क्रीनवरती दिसतील आणि त्याचं सविस्तर विश्लेषण देखील केलं जाईल। 5 राज्यांची ही निवडणूक आहे नव्या वर्षातली। खरं तर ही सगळ्यात मोठी निवडणूक, संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि आजच्या या संपूर्ण निकालाचं सविस्तर विश्लेषण करण्यासाठी विविध मान्यवर आपल्या सोबत असणार आहेत। भाजपचे मीडिया प्रमुख विश्वास पाठक आपल्या सोबत असणार आहेत। सोबतच राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर देखील पुढच्या काही वेळात आपल्या सोबत असतील। मात्र त्याआधी या निवडणुकीची वैशिष्ट्य काय काय आहेत, बिग फाईट्स कोणकोणत्या राहिलेल्या आहेत त्यावरती एक नजर टाकूयात। पश्चिम बंगालमध्ये प्रतिष्ठित उमेदवार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि माजी मंत्री सुवेंदू अधिकारी हे आमने सामने आहेत नंदीग्राम मधून। सगळ्यात महत्त्वाची देशातली लढत आहे, यात कोण बाजी मारतं हे बघावं लागेल। पश्चिम बंगालमधील दुसरे प्रतिष्ठित उमेदवार आहेत भाजपचे केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि मुकुल रॉय। त्या पाठोपाठ तामिळनाडूमधील प्रतिष्ठित उमेदवार कोण कोण आहेत आपण बघतोय। डीएमकेचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन जे सध्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून समोर येत आहेत। स्टॅलिन यांचे सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सोबतच मुख्यमंत्री पलानीसामी हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दुसरीकडे उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम हे देखील असणार आहेत। पहिल्यांदाच राजकारणात उतरलेले स्वतःचा एक वेगळा पक्ष घेऊन कमल हासन हे देखील आपलं नशीब आजमावतायत। सोबतच भाजपच्या नेत्या खुशबू सुंदर या देखील मैदानात आहेत। भाजपकडचा एकमेव चेहरा तामिळनाडूतला केरळमधील प्रतिष्ठित उमेदवार कोण, तर मुख्यमंत्री पी विजयन हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राहिलेले ओमन चंडी आहेत। सोबतच भाजपनं भारताचे मेट्रोमॅन अशी ओळख असलेल्या ई श्रीधरन यांना देखील संधी दिलेली आहे, त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे। तर आसाममधले प्रतिष्ठित उमेदवार कोण, तर सध्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि भाजप नेते हेमंत बिश्व शर्मा जे मुख्यमंत्री पदासाठी देखील उत्सुक आहेत। ईशान्य भारतातले चाणक्य आणि अमित शहा म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि यावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी विश्वास पाठक आता आपल्यासोबत आहेत। विश्वासजी, तुमचं स्वागत आहे झी 24 तासच्या या चर्चेमध्ये। पुढच्या 1 तासात मतमोजणीला सुरुवात होईल, त्याआधी एक्झिट पोलमध्ये अनेक अंदाज वर्तवण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये खास करून तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये अटीतटीची लढाई दाखवण्यात आली आहे। कुणाचीही सत्ता येऊ शकते। या एक्झिट पोल्स बद्दल सुरुवातीचं आपलं मत काय? बघा, एक्झिट पोल जे काही दाखवलंय त्याच्यापेक्षा कितीतरी पुढे आम्ही गेलेलो असू। त्याचं कारण असं आहे की पश्चिम बंगालमध्ये 2दा 2011 मध्ये आणि 1967 मध्ये त्यांचे सिटिंग सीएम हारले आणि सिटिंग सीएम हारल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला। पश्चिम बंगाल एक असं राज्य आहे की जेव्हा ते बदल करतं तर भरभरून असं बदल करतं आणि ते काय असं डीएमके आणि एआयडीएमके किंवा राजस्थानसारखे 5-5 वर्षांनी बदलणार असं नाहीये। 31 एक तर काँग्रेसला गेल्या 50 वर्षामध्ये पश्चिम बंगालमध्ये कुठेही त्यांना चान्स नव्हता। 31 वर्ष कम्युनिस्टांनी राज्य केल्यानंतर
नंतर ममता दीदी आल्या. ममता दीदींनी ज्या ज्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली आणि 10 वर्षामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये काही न केल्यामुळे आज जनतेला कळून चुकलं आहे की हा बदल कसा आवश्यक आहे. त्यामुळे आमच्या फक्त 3 जागा होत्या. कोणी त्याला 100 दाखवत्या, कोणी 120 दाखवत्या, 140 दाखवत्या. मी तर म्हणतो की नंदीग्राममध्ये हे आमचे सुधेंदू अधिकारी जे आहेत हे ममता दीदींना हरवणार आहेत. आणि ममता दीदींना हरवणार म्हणजे आमच्या जागा या 190-200 पर्यंत देखील जाऊ शकतात असा आमचा अंदाज आहे. निश्चित. तेव्हा बरेचसे एक्झिट पोल्स आहेत ते देखील असाच अंदाज वर्तवता आहेत की एकतर स्वतः भाजपची सत्ता येऊ शकते किंवा भाजप एक स्ट्रॉंग विरोधी पक्ष म्हणून पश्चिम बंगालमध्ये उदयास येऊ शकतो. अशा काळामध्ये मागच्या या सगळ्या निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, वादाचा मुद्दा राहिला तो म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तब्बल 8 टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या. स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की कमीत कमी म्हणजे मॅक्झिमम 3 टप्प्यात निवडणुका घ्याव्या. मात्र 8 टप्प्यात या निवडणुका केल्या. यामागे देखील भाजपचं राजकारण आहे असा आरोप झाला. याबद्दल आपण काय म्हणाल? कारण का बाकीची 3 राज्य जिथे देखील 200च्या वर विधानसभेच्या जागा आहेत तिथे मात्र एका एका टप्प्यात निवडणुका झाल्या. मग ते केरळ असेल, तामिळनाडू असेल, पुद्दुचेरी हे छोटं केंद्रशासित प्रदेश झाला. मात्र पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणुका झाल्या. त्यावरून बरंच राजकारण झालं. बघा, निवडणुका घेणं हे स्वायत्त संस्थेचं इलेक्शन कमिशनचं काम असतं. ते त्यांच्या परीने त्याचं ॲनालिसिस करतात. आता मला सगळं इलेक्शन कमिशनला एकाच दिवसामध्ये निवडणुका घ्यायला कधी आवडेल? 1 किंवा 2 याच्यामध्ये. खरं तर हा प्रश्न आपण ममता दीदींना विचारला पाहिजे की तुम्ही 10 वर्षामध्ये तिथे कायदा आणि सुव्यवस्था अशी काय निर्माण केली की ज्याच्यामुळे इलेक्शन कमिशनला असं वाटलं की 8 फेजेसमध्ये निवडणुका व्हाव्या. आणि म्हणून जेव्हा 8 फेजेसमध्ये सांगितलं तेव्हा ममता दीदी काही बोलल्या नाही. पण जेव्हा त्यांना त्यांचा पराभव दिसायला लागला 4थ्या-5व्या फेज नंतर त्यांनी मी तो राग आवायला सुरुवात केली की तुम्ही 5व्या फेजमध्ये या सगळ्या हे करा. आणि काँग्रेस देखील कुठेही नॉन अप्लिकेशन ऑफ माइंड डोकं न लावता काँग्रेसने देखील त्याची री ओढली. आता एकदा निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर प्रत्येक फेजच्या प्रत्येक कॅन्डिडेटला एक ठराविक पिरियड द्यावा लागतो आणि फॉर्म भरण्यासाठी, डिक्लेरेशनसाठी. त्यामुळे कायद्यानुसार ते बदलता येत नाही. मात्र असा एक धुळा उडवला की जणू काही भारतीय जनता पक्षाने 8 फेजेस मागितल्या आणि आम्ही तर तयार आहे, मात्र भारतीय जनता पार्टी 5 फेजेसमध्ये इलेक्शन घ्यायला तयार नाही. मला असं वाटतं की हे नेहमीच हारायच्या आधी नवीन नवीन कारणं शोधत असतात. निश्चित. यासोबतच आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर. जोगळेकरजी तुमचं स्वागत आहे झी 24 तासमध्ये. सगळ्यात आधी मी जो विश्वासजींना प्रश्न विचारला तोच की एक्झिट पोलचे जे अंदाज आलेले आहेत भाजपला सुखावणारे हे एक्झिट पोल म्हणायला हवेत, खास करून पश्चिम बंगालमध्ये. या एक्झिट पोलचं विश्लेषण सुरुवातीला तुम्ही कसं कराल? निश्चितच भाजप म्हणजे 1980 साली त्याच्या स्थापनेपासून आणि खरं त्याच्या आधीपासून म्हणजे जनसंघाच्या काळापासून पश्चिम बंगालमध्ये एक प्रवेश करण्यासाठी त्याला बरीच वाट बघावी लागली. खरं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे पश्चिम बंगालचे सुपुत्र. पण पश्चिम बंगालमध्ये सातत्याने सुरुवातीची काही दशकं काँग्रेस आणि त्याच्यानंतर जवळजवळ 4 दशकं कम्युनिस्ट पक्ष आणि त्याच्यानंतर गेली 10 वर्ष ममता बॅनर्जी यांची सत्ता राहिली होती. आणि हे एक असं राज्य होतं की ज्याच्यामध्ये भाजपने शर्थीचे प्रयत्न करूनही आजवर त्याला तितकंसं यश मिळालं नव्हतं. गेले काही निवडणुका भाजपच्या मतांच्या टक्क्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 3 जागांवर भाजपला समाधान मानावं लागलं होतं. आणि त्यामुळे या निवडणुकांमध्ये भाजपने शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत. कारण लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला 40% जास्त मतं मिळाली होती. आता ही मिळालेली मतं जागांमध्ये आणि जागांमधून विजयामध्ये परिवर्तन करतं का ते आता काही तासातच आपल्याला समजणार आहे. निश्चित. मात्र अनयजी, भाजपला आता जो म्हणजे एक्झिट पोलमध्ये जे दिसतंय की जवळपास भाजप सत्तेच्या जवळ जाऊ शकतं किंवा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून पश्चिम बंगालमध्ये भाजप उदयास येऊ शकतं. 3 जागा विधानसभेच्या ते आता एक्झिट पोलचे आकडे जे सांगतायत त्याची सुरुवात खरं तर झाली 2019 मध्ये, जेव्हा लोकसभेच्या 18 जागा आहेत पश्चिम बंगालमध्ये ते भाजपने काबीज केल्या. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जवळपास 40% मतदान आहे ते भाजपला झालेलं होतं. या वर्षभराच्या काळात अजून किती त्याच्यात फरक येऊ शकतो आणि अशी काय मॅजिक भाजपने केली की पश्चिम बंगालमध्ये इतकी म्हणजे जागांची वाढती संख्या एक्झिट पोलमध्ये दिसतीये, किंबहुना 2019ला ती दिसली? पश्चिम बंगालमध्ये अनेक फॅक्टर्स आहेत. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकांत मतदान हे मुख्यतः पंतप्रधान पदाचा चेहरा समोर असून त्याच्यासाठी मतदान केलं जातं. आणि राज्यामध्ये हे मुख्यमंत्र्यांसाठी किंवा अन्य फॅक्टर्सवर मतदान केलं जातं. आणि हे मान्य करायला पाहिजे की ममता बॅनर्जी या अतिशय फॉर्मिडेबल, अतिशय मातब्बर अशा नेत्या आहेत, उमेदवार आहेत.
पण गेल्या 10 वर्षाच्या काळात आणि तसं बघायला गेलं तर अगदी गेल्या 50 वर्षाच्या काळात पश्चिम बंगाल जे एक अतिशय समृद्ध राज्य होतं आणि कलकत्ता तर दिल्लीच्या आधी ब्रिटिश इंडियाची राजधानी होती आणि संपूर्ण म्हणजे जसं एक मुंबईचं स्थान आहे पश्चिम किनाऱ्यावर तसं पूर्व किनाऱ्यावर कलकत्त्याचं स्थान होतं. पण गेली काही दशकं आपण बघतोय बंगाल सातत्याने मागे जात राहिलेला आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावरचा हिंसाचार, गरिबी, बेरोजगारी आणि त्याच्यामुळे अनेक फॅक्टर याच्यामध्ये पण मुख्यतः फॅक्टर म्हणजे जो शहरी भागातला बंगाली तरुण आहे की ज्याला नोकरीसाठी रोजगारासाठी कायम दुसरीकडे यावं लागत होतं. तर ग्रामीण भागातला जो बंगाली होता तो कायम म्हणजे गरिबीतच राहिला होता. त्याला कुठल्याही आधुनिक सुविधांचे फायदे अन्य राज्यांच्या तुलनेत कमी मिळत होते. आणि असं असताना हे दोन विषय मुख्यतः या निवडणुकांमध्ये डॉमिनेट करणार आहेत. याच्याशिवाय ध्रुवीकरणाचाही मुद्दा आहे कारण पश्चिम बंगालमध्ये एक जातीय समीकरण आणि धार्मिक समीकरण आहे ते एक मोठा फॅक्टर असणार आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्याचं रूपांतर कसं होतं कारण लोकसभा निवडणुकांमध्ये आपण जी गोष्ट बघितली की पूर्वीची लढत होती ती तृणमूल काँग्रेस विरुद्ध डावे पक्ष आणि काँग्रेस यांची एकत्र युती अशी व्हायची. पण या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने जवळजवळ डाव्या आणि काँग्रेसचा सर्व मतं खेचून घेतली आणि हे दोन मातब्बर पक्ष एका अर्थाने मार्जिनलाइज झाले. आता या निवडणुकांमध्ये गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये खास करून आपल्याकडे या प्रादेशिक पक्षांना शाप आहे की सगळीकडे घराणेशाही त्याच्या पुढे म्हणजे प्रांतीय अस्मितेपासून ते घराणेशाहीकडे वाटचाल करतात आणि त्याच्यामुळे कदाचित तृणमूल काँग्रेसमधले अनेक नेते त्यांनी तृणमूल सोडली कारण त्यांच्यासाठी कदाचित त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षांसाठी राजकीय करिअरसाठी तृणमूल काँग्रेस तितकं योग्य ठरला नसावा. भ्रष्टाचाराचा विषय असेल तो मोठ्या प्रमाणावर गाजला आणि अर्थातच भाजपाने फॉर्मिडेबल एक भाजप वॉर मशीन प्रमाणे काम करत असल्यामुळे भाजपाने देखील या निवडणुकीत प्रयत्न केले. त्याचा परिणाम आता एक्झिट पोलमध्ये दिसतोय आणि आपल्याला लवकरच समजून येईल की ते एक्झिट पोल खरे ठरतात. निश्चित. विश्वास पाठक यांच्याकडे मला यायचं आहे. विश्वासजी, आतापर्यंत भाजपची ही रणनीती राहिलेली आहे, मग ती महाराष्ट्रात असेल, गुजरातमध्ये असेल किंवा अगदी पंतप्रधान पदाची निवडणूक लढवताना त्यांनी एक चेहरा दिला की देशाचे भावी पंतप्रधान हे नरेंद्र मोदी असतील आणि मग त्यांनी निवडणूक लढवली किंवा इकडे फडणवीसांचा चेहरा दिला. पश्चिम बंगालमध्ये भाजपला कोणता चेहरा का सापडला नाही? मुख्यमंत्री पदाचा चेहरा न देता पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवली जातीये आणि या मागचं नेमकं कारण काय? एकही चेहरा पश्चिम बंगालमध्ये भाजपला सापडू नये? बघा, उत्तर प्रदेशचं उदाहरण घ्या. उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी आम्ही आमचा उमेदवार घोषित नव्हता केला, मात्र किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विजयाची पुनरावृत्ती झाली हे आपण बघितलेलंच आहे. आमचे नेते माननीय अमित शहा हे सांगतात आहे की जे उत्तर प्रदेशमध्ये झालं याचीच पुनरावृत्ती बंगालमध्ये देखील होणार आहे. त्यामुळे पक्ष म्हणून आमची ती एक स्ट्रॅटेजी असते. कधी उमेदवाराचं नाव दिलं जातं मुख्यमंत्री उमेदवाराचं, कधी न दिलं जातं. मात्र भारतीय जनता पक्ष हा संघटन बेस्ड पार्टी असल्यामुळे शेवटी उमेदवार कोण तर भारतीय जनता पार्टी. त्याच्यानंतर मग कोणीतरी आमच्यातला एक तिथे बसतो आणि तो परत संघटनात्मक दृष्ट्या एक कलेक्टिव्ह लिडरशिप ज्याला म्हणतात तसं तो काम करतो. त्यामुळे जनतेने बघितलंय की उत्तर प्रदेशमध्ये काय झालं किंवा इतर राज्यांमध्ये काय झालं, कधी भारतीय जनता पक्षाने चेहरा दिलेला आहे. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये युतीचं हे सरकार होतं आणि युतीने ठरवलेलं होतं की ज्याचा मोठा भाऊ म्हणजे असेल तो चेहरा असेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आमचे ऑलरेडी मुख्यमंत्र्याचे उमेदवार होते. त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं होतं आणि जास्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार होत्या, मिळाल्या होत्या. आणि हे शिवसेनेने देखील मान्य केलं होतं की जर आपण निवडून आलो तर देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्र्याचे उमेदवार राहतील. मात्र उमेदवार नाही दिला म्हणजे मुख्यमंत्र्याचं नाव तुम्ही घोषित नाही केलं याच्यामुळे निवडणुकांवर परिणाम होईल असं अजिबात नाही. निश्चित. तेव्हा उमेदवाराचं नाव तर दिलेलं नाहीये, मात्र त्यामागची स्ट्रॅटेजी तुम्ही सांगितलेली आहे. याच पार्श्वभूमीवरती पुढच्या काही मिनिटात, आता कुठे पाऊण तास फक्त शिल्लक राहिलेला आहे, तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती सगळे आकडे बघतायत, सगळे शून्यात दिसत आहेत. पुढच्या पाऊण तासामध्ये इथे आकडे यायला सुरुवात होतील कारण बरोबर सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मग ते तामिळनाडू असेल किंवा या बाजूचं केरळ असेल, पश्चिम बंगाल खाली आहे, पुद्दुचेरी, आसाम, या सगळ्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या त्या राज्यांचे आकडे समोर यायला लागल्यानंतर अजून रंगत येणार आहे आणि ही चर्चा देखील अशीच रंगत राहणार आहे यापुढे. मात्र बुलेटिनमध्ये सध्या एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा झी24 तास. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात राज्यांचा रणसंग्राम. 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाची निवडणूक झाली, त्याचा निकाल आज येणार आहे आणि त्यासोबतच राज्यात देखील एक पोटनिवडणूक झालेली आहे, त्याचा निकाल देखील आजच लागणार आहे.
ती निवडणूक होती पंढरपूर विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक। गेल्या 17 एप्रिलला इथं मतदान झालं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवरती ही पोटनिवडणूक झाली। खरं तर 2,24,068 इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या ठिकाणी। त्या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून शासकीय धान्य गोदाम कराड रस्ता या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होतीये। इथं एकूण 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यापैकी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यामध्येच प्रमुख चुरस असणार आहे। याच्यामध्ये भगीरथ भालके यांना सहानुभूतीतून विजय मिळतो की समाधान आवताडे यांचा दांडगा जनसंपर्क कामी येतो हे आता येत्या काही तासात स्पष्ट होईलच। तेव्हा राज्यांचा हरणसंग्राम असा सुरू राहणार आहे। टीव्ही स्क्रीनवरती हे सगळे आकडे दिसतायत ते 8 वाजल्यानंतर बदलताना बघायला मिळतील आणि या 5ही राज्य आणि पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल नेमके काय येतात त्यावरचं सविस्तर विश्लेषण आपण करणारच आहोत। मात्र बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची। बघत रहा राज्यांचा रणसंग्राम। झी 24 तासवर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात राज्यांचा रणसंग्राम। फक्त अर्धा तास उरलेला आहे 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यासाठी। ही संपूर्ण स्क्रीन तुम्ही बघताय। सध्या 0 आकडे असले तरी आता हे आकडे हलायला सुरुवात होणार आहे। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही 4 राज्य आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढच्या अर्ध्या तासात हाती येणार आहे। 8 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे पश्चिम बंगालकडे। कारण का इथे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपली सत्ता राखणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण का एक्झिट पोलचे जे अंदाज आहेत ते वेगळंच काहीतरी सांगतायत। दरम्यान या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे राहिलेले आहेत त्यावरती एक सविस्तर नजर टाकूयात। ममता बॅनर्जी आणि भाजपत कडवी लढत आहे। पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी टीएमसी आणि गोरख जनमुक्ती मोर्चाची इथं युती आहे। या निवडणुकीमध्ये भाजप आणि ऑल इंडिया झारखंड स्टुडंट युनियनची इथं युती आहे। निवडणुकीतले ठळक मुद्दे आपण बघतोय पश्चिम बंगालच्या। एकूण 8 टप्प्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये मतदान झालेलं आहे, ज्याबाबत स्वतः मुख्यमंत्री ममता दीदींनी आक्षेप घेतलेला होता। जवळपास मोदी आणि शहांनी 101 प्रचार सभा घेतल्या। भाजपकडून ममतांच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मोदी आणि अमित शहा यांनी 100हून अधिक प्रचार सभा रॅली घेतलेल्या आहेत। भाजपचा अब की बार 200 पारचा नारा खरा ठरणार का हे देखील पुढच्या काही तासात स्पष्ट होईल। आणि भाजप ममता दीदींच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार का यामागचं कारण असं की 2009 मध्ये ममता दीदींनी लोकसभेमध्ये जवळपास 19 जागा जिंकलेल्या होत्या आणि त्यानंतर 2011ला ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी ममता दीदींनी सत्ता काबीज केलेली होती। तामिळनाडूचं चित्र बघतोय 2016 मध्ये AIDMK आघाडीला 134 जागा मिळाल्या तर द्रमुक आणि काँग्रेस आणि इतरांना 98 जागा मिळालेल्या होत्या। भाजपची अण्णा द्रमुक सोबत सध्या युती आहे। 231 जागांसाठी सध्या तामिळनाडूत ही निवडणूक पार पडली आहे, ज्याचे निकाल पुढच्या अर्ध्या तासात हाती यायला सुरुवात होईल। जयललिता आणि करुणानिधी हे 2 बडे नेते आहेत। त्यांच्या निधनानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक। डीएमकेची सर्व धुरा आहे ती सध्या MK स्टॅलिन यांच्या खांद्यावरती आहे। करुणानिधी यांचे उत्तराधिकारी 2019 लोकसभा निवडणुकीत 39 पैकी 37 डीएमकेचे खासदार निवडून आले। याचं सगळं श्रेय आहे ते MK स्टॅलिन यांना जातं आणि त्यामुळे स्टॅलिन आता तामिळनाडूत सत्ता काबीज करणार का हे बघावं लागेल। केरळचं चित्र काय सांगतंय तर 2016 साली भाकपला 91 जागा इथं मिळाल्या तर काँग्रेसला 21। पिनराई विजयन हे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून इथे ओळखले जातात। पुन्हा एकदा केरळात ते सत्तेत येऊ शकतात असं बोललं जातं। 2 पराभवांनंतर राहुल गांधींनी संपूर्ण लक्ष सध्या केरळवरती केंद्रित केलेलं आहे।
आसामचं चित्र आपण बघतोय. 2016 मध्ये 86 जागा जिंकत भाजप आघाडीची सत्ता या ठिकाणी आली. आसाममधील नागरिकांचा CAA या कायद्याला प्रचंड विरोध आहे. आदिवासी मजुरांच्या रोजंदारीचा इथं मोठा प्रश्न आहे, जे चहाच्या मळ्यात काम करतात. तेव्हा या सगळ्या अनुषंगाने निवडणुकीतले हे सगळे ठळक आणि महत्त्वाचे असे मुद्दे. आणि यावरतीच बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेतच. मी अनय जोगळेकर यांच्याकडे पुन्हा एकदा जाते. अनयजी, पश्चिम बंगालबद्दल आपण बोललो, मात्र दक्षिणेतली 3 राज्य आहेत, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी, जे केंद्रशासित प्रदेश आहेत, त्या निवडणुकांचे जे एक्झिट पोल समोर आलेले आहेत त्याबद्दल तुमचा काय अंदाज आहे? खरंच वेगळं चित्र बघायला मिळेल? खास करून केरळमध्ये असं म्हणतात की सत्ता परिवर्तनाचा ट्रेंड आहे, तो यंदा मोडला जाईल असं बोललं जातंय. याबद्दल आपलं काय मत? निश्चितच केरळ हे एक असं राज्य आहे, राजस्थान एक दुसरं राज्य आहे की जिथे सातत्याने 5 वर्षांनी सत्ता बदल होतो. आणि केरळमधली सत्ता मुख्यतः LDF आणि UDF या 2 गठबंधनांमध्ये, या 2 आघाड्यांमध्ये फिरत असते. आणि सध्या केरळमध्ये डाव्या पक्षांचं म्हणजे त्यांच्या प्रणित सरकारचं LDFची सत्ता आहे आणि काँग्रेस प्रणित UDFचं त्याला आव्हान आहे. पण एकूण सगळे एक्झिट पोल बघितले तर असं दिसतं की डाव्यांची सत्ता केरळमध्ये कायम राहील. काँग्रेसला काही फारसं भवितव्य केरळमध्ये दिलेलं दिसत नाही. आणि तसं बघायला गेलं तर राहुल गांधी यांनी या निवडणुकात जो काही प्रचार केला त्याच्यात सगळ्यात जास्त प्रचार त्यांनी केरळ आणि तामिळनाडूमध्ये केला. त्याच्यात केरळमध्ये त्यांना फारसं यश मिळताना दिसत नाही. तसं जर असेल तर एकूणच त्यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न निर्माण होईल. तामिळनाडूमध्ये मला असं वाटतं की DMK दणदणीत विजय मिळवेल. आणि तामिळनाडूमध्ये पण एक सत्तांतराची परंपरा राहिलेली आहे, पण गेल्या निवडणुकात मात्र AIADMKनी विजय म्हणजे त्यांनी सत्ता कायम ठेवली होती. अर्थात तेव्हा डॉक्टर जयललिता आणि M करुणानिधी हे 2 दिग्गज नेते होते. त्यांच्यामध्ये हे कायम तामिळनाडूचं राजकारण फिरत होतं. आणि गेल्या 5 वर्षांमध्ये दोघांचाही मृत्यू झालेला आहे. आणि त्याच्यामुळे खास करून यामध्ये करुणानिधी यांचा मृत्यू खूप मोठी पोकळी निर्माण झाली. कारण भारताच्या इतिहासात कदाचित ते एकमेव नेते आहेत की जवळजवळ ते 80 वर्ष 8 दशकं जवळजवळ ते म्हणजे समाजकारण किंवा राजकारणात होते. अगदी वयाच्या 17-18 वर्षे कवी म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यापासून एक पटकथाकार आणि राजकीय नेते, मुख्यमंत्री. आणि त्यामुळे ही पोकळी मोठ्या प्रमाणावर तामिळनाडूमध्ये जाणवणार आहे. तामिळनाडूमध्ये सत्ता बदल होऊ शकेल, पण तामिळनाडूचं जे राजकारण होतं, जे हिंदी विरोधी किंवा उत्तर भारताविरोधी राजकारण होतं किंवा एका अर्थाने द्रविड अस्मितेचं राजकारण होतं, म्हणजे कुठल्याही प्रकारचा दैववाद आणि या विरोधातलं राजकारण होतं, ते यावेळेला बदलताना दिसत आहे. आणि MK स्टॅलिन जरी द्रमुकचे नेते असले आणि जरी करुणानिधी यांचे पुत्र असले तरी त्यांच्या एकूण प्रचारामध्ये दिसतंय की त्यांनी म्हणजे तो द्रविडी अस्मिता किंवा दक्षिणी अस्मिता ती थोडीशी कमी होताना दिसते. पुद्दुचेरीबद्दल बोलायचं तर मला असं वाटतं पुद्दुचेरी हे एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे की जिथे भाजपला कदाचित आघाडी सरकार बनवण्याची संधी आहे. कारण हे सगळ्या फ्रेंच कॉलनीज होत्या, सगळ्या भारतातल्या फ्रेंच वसाहती होत्या, त्यांचं मिळून हा केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये तीन आमदार असतात, हे केंद्र सरकार नियुक्त असतात. पण बाकी त्याच्यातही मुख्यतः AIADMK आणि DMK आणि काँग्रेस आणि एक NR काँग्रेस असे 2 प्रादेशिक पक्ष यांच्यामध्ये हे गठबंधन असतं. भाजपने त्याच्यामध्ये शिरकाव केलेला आहे, पण आपल्याला बघावं लागेल की भाजप त्याच्यात कशी कामगिरी करतो. निश्चित. मला पाठक यांच्याकडे यायचं आहे. खास करून तामिळनाडू बद्दल बोलताना त्याच्या आधी एक महत्त्वाची बातमी हाती आलेली आहे, ती आपण बघूयात. काँग्रेसच्या गोटातून ही बातमी हाती येते. निवडणूक चर्चेतून काँग्रेसनं माघार घेतलेली आहे. कोणत्याही निवडणूक चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून कुणीही चर्चेला येणार नाहीये. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. खरं तर झी24 ताससाठी देखील काँग्रेसच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी वेळ दिलेली होती. मात्र आज सकाळी त्यांच्याकडून सांगण्यात आलंय की काँग्रेसचा कुणीही प्रवक्ता, नेता या 5ही राज्यांच्या निवडणूक निकालांवरती प्रतिक्रिया देणार नाही किंवा कुणीही प्रवक्ता स्टुडिओत येऊन किंवा आपली बाजू मांडणार नाही. काँग्रेसने ही भूमिका नेमकी का घेतली याबाबतचं स्पष्टीकरण देखील काँग्रेसकडून दिलं जाईल अशी अपेक्षा करूयात. कोरोनाची भीषण परिस्थिती पाहता नाना पटोलेंचं ट्विट आपण बघतोय. 5 राज्यांच्या निवडणूक निकालांच्या चर्चेत काँग्रेस पक्षाकडून कुणीही सहभागी होणार नाही असं नाना पटोले यांनी जाहीर केलेलं आहे.
तेव्हा कोरोना काळामध्ये अशा पद्धतीच्या राजकीय विश्लेषणात किंवा चर्चेमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसने घेतलाय। याआधी काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी या चर्चेसाठी वेळ दिलेली होती, मात्र रात्री अचानक हा निर्णय आता घेण्यात आलाय। काँग्रेसचे नेते प्रवक्ते सचिन सावंत आता आपल्यासोबत आहेत। सावंतजी, काँग्रेसची नेमकी भूमिका काय? आतापर्यंत सगळ्यांना वेळ देण्यात आलेली होती चर्चेसाठी, मात्र अचानक माघार का घेतली? चर्चेत सहभागी का होणार नाही? निदान स्काईप किंवा झूम वरून म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरून तरी सहभागी होता आलं असतं। असं आहे की देश पातळीवरती ज्या परिस्थितीमध्ये देशाची जनता जाते, त्यामुळे त्या परिस्थितीला पाहता निवडणुकीच्या निकालांची चर्चा करणं हे तितपत योग्य वाटत नाही, कारण या निकालांमुळे देशातल्या लोकांचे हाल कमी होणार नाही। त्यामुळे हा प्रतिकात्मक खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर एक संवेदना देखील आहे आणि दुसरीकडे एकंदरच त्यांच्याबद्दल संवेदना दर्शवणं देखील आहे। सावंतजी, धन्यवाद, तुम्ही ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। तेव्हा कोरोना काळामध्ये अशा पद्धतीने कोणत्याही चर्चेच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्त्यांकडून देण्यात आलेली आहे। स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिलेली आहे। पुन्हा एकदा आपण चर्चेवरती जाऊयात। आपण दक्षिणेतल्या राज्यांबद्दल बोलत होतो। पाठकजींकडे मी जात होते। पाठकजी, दक्षिणेतल्या राज्यात भाजपचं एवढं वर्चस्व किंवा हे बघायला मिळत नाही, मात्र खास करून तामिळनाडूबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी अण्णा द्रमुकबरोबर भाजपची युती आघाडी आहे। अशा पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वाटतंय का की अण्णा द्रमुक पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकेल? कारण का एक्झिट पोलचे अंदाज तरी सांगत नाहीयेत तसे। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार स्टॅलिन हे बाजी मारणार असं दिसतंय। नाही, बरोबर आहे तुमचं। दक्षिणेमध्ये भारतीय जनता पक्षाचं जसं कर्नाटकामध्ये आमची सत्ता आहे, कर्नाटकामध्ये आम्ही आमचा बेस तयार केलेला आहे। मग तेलंगणा, आंध्र प्रदेश इथे आम्ही बऱ्यापैकी आता पुढे गेलेलो आहे आणि याच्यानंतर तामिळनाडू आणि केरळ या 2 राज्यांमध्ये आम्ही स्वतःला कॉन्सन्ट्रेट करणार आहे। ज्या प्रकारे आम्ही नॉर्थ ईस्टचे जेवढे स्टेट्स आहेत, आसाम झालं, आता बंगाल आलं, तसं आम्हाला तिकडे देखील प्रयत्न करायचा, आम्ही पुढे जाणार आहे। ही वस्तुस्थिती आहे की तामिळनाडूमध्ये आज आम्ही आमची सत्ता आणू शकत नाही आणि मात्र आमचा जो AIADMK हा जो पार्टनर पक्ष आहे, जो सध्या सत्तेमध्ये आहे, त्यांच्या माध्यमातून जनतेला हे कळून चुकलं आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा सरकार असल्यामुळे यांना परत निवडून देणं हे आपल्या हिताचं आहे आणि त्यांची कामगिरी देखील चांगली आहे। दुसरीकडे DMK हा जो पक्ष आहे तो आतापर्यंत करुणानिधी यांच्या छत्रछायेखाली तो वाढत गेला। आज करुणानिधी नाही आहेत, स्टॅलिन हे त्यांचं मला वाटतं सगळ्यात लहान अपत्य आहे। याच्या माध्यमातून तिसरं अपत्य आहे, तर याच्या माध्यमातून जनता किती विश्वास ठेवेल, कारण तो तसा नॉन सिरियस पॉलिटिशियन अशीच त्याची इमेज होती। पण पाठकजी, 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये याच स्टॅलिननी चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे। नाही, म्हणून म्हणतो की निवडणुकीचे जे काही हे होरा दाखवलेला आहे किंवा प्रोजेक्शन्स आहेत त्याप्रमाणे झालं तर आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। मात्र सध्याचं जे AIADMKचं सरकार आहे ते आणि भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये हे जे काही कॉम्बिनेशन आहे याच्यामुळे जनतेने परत यांनाच निवडून द्यावं असं वाटतंय मला, म्हणजे असं होईल असं मला वाटतंय। दुसरं, भारतीय जनता पक्षाचा प्रश्न, आम्ही आमच्या तिकडे बेस तयार करतोय, आम्ही आमचा वोट शेअर तयार करतोय आणि आधीपेक्षा तर मोठ्या प्रमाणामध्ये आमचा वोट शेअर देखील वाढलेला असेल। आणि तामिळनाडूचा विषय कसा आहे ना की तिकडे जनरली जी दर 5 वर्षांनी बदल होत असतात। मागच्या वेळेचा तो अपवाद होता, आता यावेळेस देखील तो अपवाद परत सिद्ध होतो का हे बघणं देखील थोडंसं लक्षणीय आहे। आणि याबद्दलचा खुलासा जेव्हा आकडे समोर येतील तेव्हा होतच जाईल। दरम्यान पंढरपुरातून एक महत्त्वाची बातमी, कारण का पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा देखील आजच निकाल आहे। 17 एप्रिलला यासाठी मतदान झालेलं होतं। आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर जी जागा रिकामी झालेली होती त्यावर ही पोटनिवडणूक झाली। येथे भाजपकडून समाधान आवताडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांना मैदानात उतरवण्यात आलेलं आहे। आता 8 वाजल्यापासून 5ही राज्यांसोबत या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाला देखील सुरुवात होईल, मतमोजणीला, आणि त्यानंतर हळूहळू कौल यायला सुरुवात येतील। दरम्यान पंढरपुरातल्या मतमोजणी केंद्रावरून याचबद्दल सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन कसबे। पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होत आहे। 17 एप्रिलला या जागेसाठी मतदान झालं होतं। राष्ट्रवादीचे आमदार स्वर्गीय भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झालेली होती। जवळपास 19 उमेदवार या निवडणुकीसाठी रिंगणामध्ये होते
आणि 65.73% मतदान या निवडणुकीमध्ये झालेलं आहे. 2,24,068 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होते. आता आपण पाहतोय मतमोजणी कक्षाच्या या प्रवेशद्वारावर तपासणी करून कर्मचाऱ्यांना आता सोडलं जात आहे. कोविड निगेटिव्हचा रिपोर्ट असणं आवश्यक आहे. आतमध्ये मतमोजणीच्या कक्षामध्ये सुद्धा जे मतमोजणी प्रतिनिधी असतील त्यांना 50% प्रतिनिधींना PPE किट घालण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे, जेणेकरून कोविडचे सर्व नियम या ठिकाणी पाळले जातील. कोविडचा संसर्ग या माध्यमातून होणार नाही याची काळजी घेतली आहे आणि जवळपास हा निकाल पूर्ण व्हायला जवळपास 10 तासापेक्षा अधिक काळ लागू शकतो अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आता उत्सुकता आहे हा निकाल कोणाच्या बाजूने जातोय, कारण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके या 2 प्रमुख उमेदवारांमध्ये ही चुरस होती आणि आता काही वेळातच कोण विजेता असेल हे आपल्याला कळणार आहे. सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर. तेव्हा पुढच्या 17 ते 18 मिनिटात मतमोजणीला सुरुवात होईल. ज्या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीची मतदान झालं तिथे देखील मतमोजणीला सुरुवात होईल. त्यासोबतच 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात देखील पुढच्या 17 ते 18 मिनिटात मतमोजणीला सुरुवात होईल. 15-1 मिनिटात पहिले कौल हाती यायला सुरुवात होईल. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर या ठिकाणी ही पोटनिवडणूक झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आता आपल्यासोबत आहेत. उमेशजी, आता 8 वाजल्यापासून पंढरपुरात देखील मतमोजणीला सुरुवात होतीये. काय आपलं भाकीत पुन्हा एकदा भगीरथ भालके म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात ही सीट जाईल असं आपल्याला वाटतंय? निश्चितपणे जाईल, कारण भगीरथ भालकेंना प्रचाराच्या दरम्यान मिळालेला प्रतिसाद, महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि आमच्या सहकारी पक्षांनी घेतलेली मेहनत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आणि जिल्ह्यातले सर्वच प्रमुख लोकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे या निवडणुकीमध्ये. तर स्वर्गीय भारतनाना भालकेंच्या अकाली झालेल्या निधनामुळं त्या मतदारसंघामध्ये एक सहानुभूतीची लाट त्या ठिकाणी होती. त्याचबरोबर 3 निवडणुका म्हणजे जे भगीरथ भालकेंचे जे वडील आहेत भारतनाना भालके यांनी विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव केलेला त्या ठिकाणच्या मतदारसंघाचा इतिहास आहे. त्या मतदारसंघातला मतदार जो आहे तो अतिशय स्वाभिमानी आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं एक कॉन्ट्रॅक्टर उमेदवार समोर दिला होता. फक्त पैसे त्याच्याकडे आहेत हे बघून त्याच्याकडे उमेदवार दिला होता. भारतनानांनी प्रचंड मेहनतीनं हा मतदारसंघ उभा केलेला आहे. अकाली झालेल्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियाप्रती मतदारसंघामध्ये सहानुभूती पण होती. 3 पक्ष एकत्र होते आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन अतिशय चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी आमची जागा निवडून येईल. निश्चित. तेव्हा उमेशजी, धन्यवाद, तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तेव्हा आता पंढरपुरात नेमका काय निकाल हाती येतो हे कळण्यासाठी पुढचे काही तास आपल्याला थांबावं लागेल. दरम्यान पुढच्या 15 मिनिटात मतमोजणीला सुरुवात होईल आणि पहिले कल हाती यायला सुरुवात होईल. 4 राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशाचे निवडणुकीचे निकाल आपल्या हाती येणार आहेत आणि त्याची आपण उत्सुकतेनं वाट बघतोय. त्यावरती सविस्तर चर्चा देखील दिवसभर आपल्याला करायची आहे. अनेक मान्यवर आपल्यासोबत असतील, पक्षांचे प्रवक्ते असतील. ही चर्चा अशीच कायम राहणार आहे. मात्र सध्या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतोय. बघत रहा राज्यांचा रणसंग्राम. ब्रेक नंतर तुम्ही पाहत आहात राज्यांचा रणसंग्राम आणि हा रणसंग्राम पुढच्या 10 मिनिटात खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे. कारण पुढच्या 10 मिनिटांमध्ये 5 राज्यांच्या निवडणुकींचा निकाल हाती यायला सुरुवात होईल. बरोबर 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. 10 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत. त्यानंतर पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही 4 राज्य आणि पुद्दुचेरी हे केंद्रशासित प्रदेश असलेल्या राज्यातल्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सोबतच आपल्या राज्यात पंढरपूरच्या विधानसभेची पोटनिवडणूक होतीये, जिथे भारत भालके, समाधान आवताडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचा देखील निकाल हाती येणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण दिवस झी 24 तासवरती तुम्ही राज्यांचा रणसंग्राम पाहणार आहात. निकाल हाती येईल, कौल हाती येतील, तसतसं मान्यवर असतील, पक्षांचे प्रवक्ते असतील, त्यांच्याकडून आपण सविस्तर विश्लेषण देखील जाणून घेणार आहोत. फक्त पुढची 10 मिनिटं उरलेली आहेत. 5ही राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती येतील. बरोबर 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला पोस्टाची मतं मोजली जातील आणि त्यानंतर
प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. जवळपास 8:30 वाजेपर्यंत पहिला कल सगळ्या राज्यांचा हाती येईल आणि त्यानंतर पुढच्या तासाभरात चित्र स्पष्ट व्हायला लागेल की नेमका कल कुणाकडे आहे, कोणता पक्ष बाजी मारतोय, कोणता पक्ष पिछाडीवरती आहे. संपूर्ण देशाचं सध्या लक्ष लागलेलं आहे ते पश्चिम बंगालकडे, कारण का भाजप आणि तृणमूल काँग्रेसनं आपली पूर्ण ताकद या ठिकाणी पणाला लावलेली आहे आणि ममता बॅनर्जी यांचं देखील भवितव्य याच निवडणूक निकालातून ठरणार आहे. तेव्हा ही बित्तम बातमी आपण दिवसभर पाहणार आहोत. बुलेटिनमध्ये सध्या वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतोय. कुठेही जाऊ नका, बघत रहा झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे